नमस्कार मित्रांनो, शनिवारच्या शिदोरीत तुमचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आपल्या मनात आपण निरनिराळे विचार निर्माण करीत असतो। थोडक्यात हे विचार म्हणजे जणू आपण स्वतःला दिलेले आदेशच असतात आणि याच आदेशांनुसार आपल्या जीवनात अनेक गोष्टी आकर्षित होतात किंवा घटना घडतात। आता ते कसं हे आपण पुढील एका कथेमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। एका व्यापाऱ्यानं एक आयुष्यभर मोठ्या कष्टानं संपत्ती मिळवली होती। ही सर्व संपत्ती त्याने मौल्यवान हिऱ्यांमध्ये रूपांतरित केली होती। आता तो अतिशय मौल्यवान हिऱ्यांचा मालक झाला होता। त्याच्या मनात नेहमी एकच विचार यायचा, मी दिवस रात्र कष्ट करून हे हिरे जमा केलेत, त्यांची कधी चोरी व्हायला नको। माझ्या हिऱ्यांवर एखाद्या चोराची वाईट नजर पडायला नको। अशा प्रकारे त्याच्या मनात कायम हिरे चोरीला जाऊ नयेत ही भीती असायची। या धनिक व्यापाऱ्याला एक मुलगा होता। त्याला दुर्मिळ आणि बहुमूल्य वस्तू जमा करण्याचा शौक होता। त्यानं अशा अनेक वस्तू जमवल्या होत्या ज्या सहजासहजी कुठे मिळत नव्हत्या। या सर्व दुर्मिळ वस्तूंचं संग्रहालय बनवावं हे त्याचं स्वप्न होतं। हे संग्रहालय पाहून लोक आश्चर्यचकित तर होतीलच, शिवाय आनंदीही होतील असं त्याला वाटायचं। तो मुलगा नेहमी परमेश्वराचे आभार मानून प्रार्थना करायचा, हे परमेश्वरा, माझ्या मौल्यवान वस्तू नेहमी सुरक्षित आणि माझ्या सोबत असायला हव्यात, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। याच शहरात एक चोर राहायचा। त्याच्या मनात अनेक दिवसांपासून विचार चालू होता, आजपर्यंत मी अनेक छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या, पण आता मला मोठा हात मारायचा आहे। मला अशी चोरी करायची आहे ज्यामुळे मी मोठा अट्टर चोर म्हणून ओळखला जाईल। त्याच शहरामध्ये पोलीस चौकीचा एक इन्स्पेक्टर होता। तो विचार करायचा, आजपर्यंत मी खूप छोटे मोठे भुरटे चोर पकडले, पण आता मात्र मला एखादा मोठा चोर पकडायचा आहे, जेणेकरून प्रमोशनही मिळेल आणि माझं नावही गाजेल। मोठमोठ्या वर्तमानपत्रांमधून माझ्याबद्दल चर्चा घडेल। आता त्याच व्यापाऱ्याची असणारी पत्नी ती विचार करायची, बरेच दिवस झाले मी माहेरी गेली नाही, आता मला मात्र माहेरी जाऊन थोडे दिवस आरामात राहायचं आहे। चोर चोरीची योजना तयार करण्यात शहरातल्या प्रत्येक गल्लीत, सोसायटीत, बंगल्यासमोरून फिरू लागला। फिरता फिरता चोराची नजर नेमक्या त्या व्यापाऱ्याच्याच बंगल्यावर पडली। शेवटी एक दिवस अतिशय योजनाबद्ध रीतीने त्यानं व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकला। व्यापाऱ्याच्या तिजोरीत ठेवलेले सर्व हिरे दागदागिने त्यानं चोरले आणि सुरक्षितपणे तिथून पळून गेला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे चोराची नजर त्याच बंगल्यात असलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या मौल्यवान वस्तूंवर पडलीच नाही। त्यामुळे मुलाच्या सर्व वस्तू सुरक्षित राहिल्या। या चोरीने व्यापारी सर्वाधिक दुःखी झाला। त्याच्यासाठी जणू जगण्याचं कारणच संपुष्टात आलं। आयुष्यभर त्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती, दुर्दैवानं नेमकी तीच गोष्ट घडली। दुःखानं तो विलाप करत राहिला, म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझी इतकी प्रार्थना केली, पूजा अर्चना केली, त्याचं फळ तू मला काय दिलंस? या चोरीची पोलीस केस झाली आणि नेमकी याच इन्स्पेक्टर कडे गेली, ज्याला मोठा चोर पकडण्याची इच्छा होती। काही दिवसातच इन्स्पेक्टरनं चोराला पकडलं, त्याला प्रमोशनही मिळालं, त्याचं नावही झालं, प्रतिष्ठाही मिळाली। अशा प्रकारे त्याचं स्वप्न पूर्ण झालं। मग पोलीस केसच्या निमित्ताने व्यापाऱ्याला अनेक दिवस कोर्ट कचेरीत चकरा मारायच्या होत्या। त्यामुळे त्यानं काय केलं की त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं। आता या गोष्टीवर तुम्ही विचार करा, मनन करा। व्यापाराने मला काय हवंय याचा विचार करायला हवा होता, काय नकोय या गोष्टीचा नाही। निसर्ग सर्वांच्याच विचारांना वास्तविक रूपामध्ये बदलत असतो। थोडक्यात आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींवरच आपण लक्ष केंद्रित करा आणि नको असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा। आपणही हे सूत्र पाळलं तर आपल्या जीवनामध्ये आपण आनंदी होऊ शकतो। मित्रांनो, आमची आजची शिदोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा। धन्यवाद।